राष्ट्रवादी युवा कांग्रेस अजीत पवार ग्रुप के युवा जिला अध्यक्ष सुमित पवार ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में जानकारी दी कि पहलवानों के लिए जवाहर स्टेडियम की खराब स्थिति के संबंध में महाराष्ट्र राज्य के खेल और युवा कल्याण मंत्री संजय बासोन से सफलतापूर्वक बात करने के बाद स्टेडियम को 3,94,00,000 रुपए फंड की मंजूरी मिल गई है। नागपुर में आयोजित अधिवेशन सत्र के दौरान महाराष्ट्र राज्य के खेल और युवा कल्याण मंत्री संजय बनसोड़े ने धुले जवाहर स्टेडियम को लेकर एक बैठक की थी। इसके बाद बनसोड़े ने खेल विभाग के अधिकारी को तत्काल प्रस्ताव प्रस्तुत करने का आदेश दिया। संभागीय आयुक्त ने धुले खेल अधिकारी को पत्र देकर जवाहर स्टेडियम के संबंध में सारी जानकारी देने को कहा। इसी के तहत धुले खेल अधिकारी और सुमित मारुति राव पवार ने जवाहर स्टेडियम का निरीक्षण किया और संभागीय आयुक्त को पूरा प्लान दिया और पहलवानों को क्या सुविधाएं प्रदान की जा सकती है। मुंबई में खेल समिति की बैठक में सभी मंत्रियों को धुले जिले के पहलवानों की असुविधा के बारे में बताया और जवाहर स्टेडियम की योजना की समीक्षा की। या स्टेडियमला आपण आले आणि या स्टेडियमचं जे भविष्यात नूतनीकरण होणार आहे या संदर्भात मी आपल्याला सर्वांना माहिती देतो। गेल्या अनेक वर्षापासून या स्टेडियममध्ये कुस्त्या होतात आणि बरेचसे मोठे पैलवान या स्टेडियमच्या माध्यमातून घडले, यांचं नाव महाराष्ट्रात झालं आहे। असं हे स्टेडियम आहे आपलं जवाहरलाल नेहरू स्टेडियम म्हणून। आज मी आपलं संपूर्ण माहिती देतो की नागपूर इथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे साहेब यांची धुळे जवाहर स्टेडियमबाबत भेट घेतली होती। त्या भेटीनंतर बनसोडे साहेबांनी क्रीडा विभागीय अधिकारी यांना प्रस्ताव सादर करा म्हणून आदेशित केले होते। विभागीय आयुक्त यांनी धुळे क्रीडा अधिकारी यांना जवाहर स्टेडियमबाबत संपूर्ण तपशील सादर करावा म्हणून पत्र दिले होते। त्या अनुषंगाने धुळे क्रीडा अधिकारी मी व धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र अप्पा आणि बरेच असे मल्ल त्यावेळी उपस्थित होते। आम्ही सर्व स्टेडियमची पाहणी केली आणि काय सोयी सुविधा करता येईल याचा संपूर्ण आराखडा विभागीय आयुक्तांना आम्ही पाठवला। मुंबई येथे क्रीडा समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या मल्लांसाठी होणारी गैरसोयबद्दल संपूर्ण मंत्री महोदयांनी माहिती घेतली व जवाहर स्टेडियमच्या आराखड्याबाबत आढावा घेतला। त्यानंतर मंत्री महोदयांनी सदर स्टेडियमला 3,94,00,000 विशेष बाब म्हणून मान्यता दिली। सदर जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने ती जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्यासाठी हमीपत्रही महापालिकेला दिले। तसेच 3,94,00,000 या आराखड्यामध्ये चेंजिंग रूम, स्टोर रूम, बाल्कनी, अतिरिक्त स्टेप्स व रेड व सेट, किरकोळ दुरुस्ती व इतर बाबींचा समावेश आहे। आज धुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक स्टेडियमला विशेष अनुदान प्राप्त होणार असून यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेशचे युवकचे अध्यक्ष सूरजदादा चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळ्याचे निरीक्षक अर्जुन टिळे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने सदर कामाची ही मान्यता मिळाली आहे।